शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर ही भाजी अधूनमधून कधीतरी न करता ही भाजी हप्त्यातून नियमित एकदा तरी केली जावी आणि तुम्ही ते करणारच। अनेक जण आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात, पण या शेंगाचे फायदे खूप कमी माहीत आहेत। शेवग्याच्या शेंगामध्ये नॉनव्हेज, अंडी किंवा दुधापेक्षाही जास्त प्रोटीन असतं। शेवग्याच्या शेंगा अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहेत, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर आणि सोडियम फिनॉलिक असतात। शेवग्याचा केवळ शेंगाचाच नाही तर पाल्याचा देखील भाजीसाठी उपयोग केला जातो। हाय ब्लड प्रेशरची ज्यांना समस्या आहे त्यांच्यासाठी उपयोगी ठरतं आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे त्वचेसाठी सुद्धा या शेंगा खूप छान असतात। त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी देखील फायदा होतो। तर अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचा भरपूर असा फायदा आहे। तर ही भाजी नक्की करून पहा। अर्धा किलो शेंगा धुवून चिरून घेतल्या, कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी घालून आलं लसणाची पेस्ट घातली, कोथिंबीर घातली आणि 5 मिनिटात त्या शेंगा उकडून घेतल्या। ह्या शेंगा उकडल्यानंतर याची चव अगदी छान येते आणि परत शेंगा काढून घेतल्या। आपल्याला जे हवे ते मसाले यामध्ये टाकायचे। मी काळा मसाला तो पण घरी बनवलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट, त्याचबरोबर आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आणि मसाला अगदी छान परतवायचा। मसाला परतल्यानंतर शेंगा घालून घ्यायच्या। अगोदर शेंगा शिजलेल्या असल्यामुळे अगदी एक उकळी येईपर्यंत ही भाजी ठेवायची आणि भाजी तयार आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।